हे आहे माझे किचन. हे बघा, तुम्ही बघू शकता इथून. इथेच मी व्हिडिओ शूट करते. काही व्हिडिओ मी गावाला केले होते शूट. हे बघा, तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स देते मी किचनची. आपण कडधान्य वगैरे भरतो जास्त दुकानातनं, तर काय करायचं, आपण ते बोरिक पावडर वगैरे न लावता थोडंसं कढईमध्ये थोडं थोडं गरम करून ठेवायचे. फक्त हाताला असं आपल्याला लागेल एवढं, म्हणजे त्याला कीड वगैरे काही लागत नाही. 6-6 महिने चांगलं राहतं कडधान्य म्हणा, डाळी म्हणा. फक्त थोडंसं हलकंसं गॅसवर आपण थोडंसं असं हाताला गरम लागेल एवढं गरम करून थंड झाल्यावर आपण बरणीत भरून ठेवायचं किंवा डब्यात भरून ठेवायचं. आता पावसाळ्यात कसं ऊन नसतं, आपण सामान भरलं, कडधान्य भरलं की असं त्याला कीड लागते की, त्याच्यासाठी हे टीप आहे तुम्हाला. तुम्ही बोरिक पावडर वगैरे न लावता हे बघा, हे असं थोडंसं गरम करून ठेवा. थोडंसं गरम, जास्त भाजायचं नाही, फक्त थोडंसं कढईत हलवायचं आणि गरम. हे बघा, आता गरम झालं. थोडंसं असं गरम करून ठेवायचं. हे असं सगळं मी गरम करून थंड व्हायला ठेवलेलं आहे. हे बघा, ज्याला अजिबात कीड लागणार नाही आहे आपल्याला. 2-2, 3-3, 6-6 महिन्यापर्यंत काही होत नाही. बघा, तूर डाळ पण मी तशीच गरम करून घेतलेली आहे. सगळं कडधान्य मी गरम करून घेतलेलं आहे. आता थंड झाल्यावर भरून ठेवणार. जसे कडधान्य गरम करून घेतले तसे पण शेंगदाणे आपण हलकेसे गरम करून घ्यायचे आणि थंड झाल्यावर भरून ठेवायचे. रवा पण तसंच आपण गरम करणार आहोत. तुम्ही पण असं भरून ठेवा. सर्व्हिसवाल्या लेडीज आहेत त्यांनी रविवारच्या दिवशी हे सगळे कामं करून घ्यायचे, म्हणजे आपलं कडधान्य पण खराब होत नाही. किती दिवस पण आपण वापरू शकतो. आता पावसाळ्यात तर हेच करून ठेवावं लागतं. उन्हाळ्यात आपण उन्हात तरी वाळू शकतो, पण पावसाळ्यात काही करू शकत नाही त्याला. त्याच्यासाठी आपण असं थोडं थोडं वेळ काढून आपण थोडं थोडं गरम करून ठेवायचं. थोडंसं असं हाताला आपल्याला गरम लागेल एवढंच करायचं. हे आता शेंगदाणे झालेलं आहे. थोडंसं गरम लागते. आता काढून घेणार. कडधान्य गरम करून झालेलं आहे. त्याचं मेन कारण म्हणजे ती पचायला पण हलकी असतात. आपण गरम करून भिजत टाकले ना, पचायला पण हलकी असतात. ते पण एक फायदा आहे आणि कीड पण लागत नाही. शेंगदाण्याला तर जास्त आणलं की कीड लागते आमच्यात, म्हणून तर आपण असं भाजून ठेवलं की कीड लागणार नाही. हे बघा, असंच आपण रवासुद्धा भाजून घेतलेला आहे. रवा पण खूप छान राहतं. 1-2 महिने फक्त थोडासा गरम करून घ्यायचा.